नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, एप्रिल महिन्याच्या चालू घडामोडी ज्या आहेत त्या चालू घडामोडींची आज आपण काय करणार चर्चा करणार आहे। एप्रिल महिन्याच्या चालू घडामोडीमध्ये पहिला मुद्दा जो आहे तो पहिला मुद्दा कोणता आहे तर 2025 पुणे इथे फिडे महिला ग्रँड प्रिक्स, ठीक आहे, कोणतं काय 2025 पुणे येथे 2025 मध्ये पुणे येथे फिडे महिला ग्रँड प्रिक्स आहे त्या ज्या झाल्या त्या कोण जिंकल्या तर कोनेरू हंपीने जिंकल्या। हे कशाच्या संदर्भात आहे तर कोनेरू हंपी जे आहे ते म्हणजे बुद्धिबळाच्या संदर्भात आहे, ठीक आहे। मागच्या आपण व्हिडिओमध्ये फिडे काय आहे आणि ते कसं नाव आलं वगैरे हे सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे। म्हणजे फिडे महिला ग्रँड प्रिक्स म्हटलं कुठे झाल्या म्हणून विचारलं तर पुणे सांगायचं आणि त्याचे विजेत्या कोण ठरल्या तर कोण आहेत तर कोनेरू हंपी आहेत, ठीक आहे। पुढचा जो आहे तर पीएम मित्र योजना। आता इथं दोन गोष्टी आहेत लक्षात ठेवा। पीएम मित्र योजना म्हटलं तर काय तर पीएम मित्र योजना कशाशी संबंधित आहे तर वस्त्रोद्योगाच्या संदर्भात आहे। आणि पीएम मित्र योजना जी आहे ते कोणत्या मंत्रालयाने सुरू केली, प्रश्न काय आहे पीएम मित्र योजना कोणत्या मंत्रालयाने लागू केली आहे तर त्याचं उत्तर काय आहे वस्त्रोद्योग मंत्रालय आहे। कोणतं आहे वस्त्रोद्योग मंत्रालय। जाणीवपूर्वक हा प्रश्न टाकलेला आहे कारण एक आहे पीएम मित्र योजना आणि दुसरा आहे मित्र मित्र मित्र, ठीक आहे। हे मित्र म्हणजे काय, हे मित्र जे आहे हे सेबीने चालू केलेलं काय आहे एक इनिशिएटिव्ह आहे। हे मित्र जे आहे ते मित्र म्हणजे काय सेबीने चालू केलेलं इनिशिएटिव्ह। सेबी म्हणजे काय सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आणि हे सेबीने हे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे आणि त्याचं नाव काय मित्र आहे। आणि हे मित्र जे आहे या मित्रमध्ये काय आहे मित्रचं फुल फॉर्म काय आहे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ट्रेसिंग अँड रिट्रीवल म्हणतात त्याला। म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट एम फॉर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ट्रेसिंग अँड रिट्रीवल असिस्टन्स याला आपण मित्र म्हणतो। मित्रचं फुल फॉर्म काय म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ट्रेसिंग अँड रिट्रीवल असिस्टन्स। आता हे फुल फॉर्म लक्षात ठेवायचं आहे। एमपीसीच्या विद्यार्थ्यांनी हा फुल फॉर्म जो आहे तो फुल फॉर्म व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे। मित्राचा फुल फॉर्म हा आहे आणि हे इनिशिएटिव्ह कुणी चालू केलं आहे तर हे जे इनिशिएटिव्ह आहे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी चालू केलं आहे, म्युच्युअल फंडच्या संदर्भात आहे। हे इनिशिएटिव्ह जे आहे ते मित्र आणि दुसरं आता जे आपण चर्चा केली ती योजना कोणती आहे पीएम मित्र योजना। जर पीएम आधी लावलं आणि पीएम मित्र योजना जर विचारलं तर कशाशी संबंधित आहे तर वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या संदर्भात आहे। दोन बिट्स मधलं पहिलं बिट जे आहे ते काय आहे पुणे येथे झालेल्या 2025 साली पुणे येथे झालेल्या फिडे महिला ग्रँड प्रिक्सच्या विजेता कोण ठरल्या तर त्याचं उत्तर आहे कोनेरू हंपी। कोनेरू हंपी कशाशी संबंधित आहेत बुद्धिबळाशी संबंधित आहेत। आणि हे जे आहे हे पोलीस भरती सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे। एमपीसी कमांडच्या विद्यार्थ्यांना हे माहीत असेलच पण हे जे आहे ते कन्फ्युजन होण्यासारखं आहे। पीएम मित्र योजना आणि मित्रा इनिशिएटिव्ह इज रिलेटेड टू द सेबी सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आणि पीएम मित्र योजना म्हटलं तर काय म्हणायचं वस्त्रोद्योग मंत्रालय। नेक्स्ट आता तिसरा प्रश्न काय बघा फिफा महिला विश्वचषक 2027चे यजमानपद। आता इथं दोन गोष्टी आहेत। फिफा म्हणजे कशाशी संबंधित आहे फुटबॉलशी संबंधित आहे आणि फिफा महिलांच्या संदर्भातलं जे विश्वचषक होणार आहे फिफा जे महिलांचं विश्वचषक घेणार आहे ते कुठं होणार आहे तर त्याचं यजमानपद कुठं आहे तर त्याचं यजमानपद जे 2027चं ब्राझीलला आहे। लक्षात ठेवा फिफा जे आहे महिलांच्या संदर्भात तुम्ही फिफाचा जर विचार केला याची सुरुवात जी आहे ते 1991 साली झाली 1991 साली, ठीक आहे। आणि दर 4 वर्षांनी ह्या स्पर्धा होत असतात। 2027चे फिफा वर्ल्ड कप जे आहे फुटबॉलचं महिलांचं ते कुठं होणार आहे ब्राझीलमध्ये होणार आहे। कोणत्या ठिकाणी होणार आहे ब्राझीलमध्ये। याच्या आधी ज्या झाल्या 2023 मध्ये झाल्या, पुढच्या होणार आहेत ते 2027 मध्ये होणार आहेत आणि त्याच्या पुढच्या ज्या आहेत त्या 2031 मध्ये होणार आहेत। यातल्या ह्या प्रश्नामध्ये काय विचारले फिफा महिला विश्वचषक 2027 चं यजमानपद कुणाला मिळालेलं आहे ब्राझीलला, तर हे ब्राझील झालं। 2031 आहे ते कुठं आहे नियोजित USA आणि मेक्सिकोमध्ये जे आहे, ठीक आहे। USA आणि मेक्सिको जे आहे ते USA आणि मेक्सिकोमध्ये काय हे नियोजित आहे। लक्षात घ्या कुठं नियोजित आहे USA आणि मेक्सिको या ठिकाणी हे नियोजित आहे। आणि 2023 आहे ते 23 कुठं झाल्या तर 2023 ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ठिकाणी झाल्या। आता 2023च्या मागच्या झाला तिथं विजेते कोण ठरलेलं तर स्पेनची टीम जी महिला फुटबॉल टीम आहे ती विजेते ठरलेली। सांगण्याचं तात्पर्य काय जर तुम्हाला परीक्षेला विचारलं सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे फिफा महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा जी आहे 2027 कुठं होणार आहेत तर त्याचं उत्तर दिलेलं आहे ब्राझीलमध्ये। 2023 कुठं झाल्या तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झाल्या। त्याचे विजेतेपद कुणाला मिळालेलं स्पेनला मिळालेलं। आणि 2031च्या जेवण म्हणजे 2027 4 वर्ष त्यानंतर पुढच्या ज्या 2031च्या त्या कुठं होणार आहेत USA आणि मेक्सिको या ठिकाणी होणार आहेत। लक्षात घ्या
ठीक आहे, हे झाला तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न जो आहे नेक्स्ट जो आहे तो स्मॉल डायमीटर बॉम्ब SDB म्हणतो आपण त्याला, स्मॉल डायमीटर बॉम्ब SDB. हे जे आहे याचं नाव काय आहे, स्टॉर्म ब्रेकर आहे. आता स्टॉर्म ब्रेकर नावाचं हे जे क्षेपणास्त्र तयार केलं आहे, ॲक्च्युली त्याला स्मॉल डायमीटर बॉम्ब म्हणतो आपण. ते हे जे क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे, तर त्याचं उत्तर आहे अमेरिका, युनायटेड स्टेट्स. परत एकदा, स्टॉर्म ब्रेकर नावाचं जे क्षेपणास्त्र आहे ते कुणी विकसित केलेलं आहे, तर अमेरिकेने विकसित केलेलं आहे. नेक्स्ट, मुख्यमंत्री विद्युत उपभोक्ता सहयोग योजना. आता हे मुख्यमंत्री विद्युत उपभोक्ता सहयोग योजना काय आहे, तर हे सुरू कोणत्या राज्याने केलेलं आहे, बिहार राज्याने केलेलं आहे. हे जे आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक घराला 125 युनिट जे आहेत विजेचे ते काय मिळणार आहेत, मोफतमध्ये मिळणार आहेत. सुरुवातीला दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने अशी योजना आणलेली 100 युनिटपर्यंतची. नंतर कर्नाटक आहे ते कर्नाटकचा आणण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न झालेला, आणि आता जे आहे तो पुढचा प्रयत्न जो आहे तो कुणी केलेला आहे, तर हा बिहार राज्याने केलेला आहे. नाव काय बघा, मुख्यमंत्री विद्युत उपभोक्ता सहयोग योजना. कोणत्या राज्याने चालू केलेलं आहे, तर बिहार राज्याने चालू केलेलं आहे. नेक्स्ट, फेनोम इंडिया प्रकल्प कोणत्या संस्थेने चालू केले आहे, काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. फेनोम इंडिया प्रकल्प जो आहे तो प्रकल्प कोणी चालू केलेला आहे, CSIR, काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च जे आहे या संस्थेने कोणती योजना सुरू केली आहे, प्रकल्प चालू केला आहे, प्रोजेक्ट चालू केला आहे, तर त्याचं नाव आहे फेनोम इंडिया. इथं काय काय बघा, मुख्यमंत्री विद्युत उपभोग सहयोग योजना जर म्हटलं तर बिहार म्हणायचं, आणि फेनोम इंडिया म्हटलं तर काय म्हणायचं, काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. नेक्स्ट, इथं पुढचा प्रश्न काय, दुसऱ्या आशियाई योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप. आता बघा काय लक्षात ठेवा, इथं फक्त तुम्हाला कीवर्ड काय, आशियाई योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप 2025. इथं लक्षात ठेवा, मध्ये इथं स्पोर्ट आहे हे विसरायचं नाही. कीवर्ड लक्षात ठेवा, कीवर्ड जे आहे ह्या प्रश्नाचं ते आहे ते स्पोर्ट्स आहे. आशियाई योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2025 जे आहे ते मध्ये पदक तालिकेमध्ये कोण आहे, तर अर्थातच पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान जो आहे तो भारत आहे. भारताचा अव्वल स्थान मिळालेला आहे. दुसरा नंबर जो मिळालेला तो कोणाला मिळालेला, जपानला मिळालेला आहे. आणि तिसरा जो आहे तो तिसरा क्रमांक जो आहे तो मंगोलियाला मिळालेला आहे. आता अर्थातच लक्षात ठेवा, भारत ही योगासनाची जन्मभूमी मानली जाते, आणि भारतामध्ये अव्वल स्थान कोणाला असणार, भारतालाच असणार. ह्या अर्थात कुठं झाल्या, न्यू दिल्ली या ठिकाणी ह्या आशियाई योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2025 स्पर्धा झाल्या. आशियाई योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप, स्पोर्ट कीवर्ड लक्षात ठेवा, कुठं झाल्या, न्यू दिल्ली येथे झाल्या. आणि अव्वल स्थान कुणाला मिळालं, भारतला मिळालेलं आहे. भारतला पदक किती मिळाले, तर भारत 1 नंबरला होता, भारताला 87 पदक मिळालेले आहेत. MPSCच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे, ह्या 87 पदकातले 83 पदक जे आहेत ते गोल्ड आहेत. लक्षात ठेवा, 83 किती, 83 पदक जे आहेत ते 83 पदक जे आहेत ते गोल्ड आहेत. आणि म्हणजे पहिला क्रमांक जो आहे तो पहिल्या क्रमांकाची पदकं किती आहेत, 83 आहेत. दुसरा जो क्रमांक आहे म्हणजे ह्या पदक तालिकेमध्ये दुसरा क्रमांक कोणाचा आहे, जपानचा आहे. हे जपान जे आहे ते जपानला फक्त 10 पदक मिळालेले आहेत. आणि त्या 10 पदकामधले जे 10 पदक आहेत त्या 10 पदकामधले 3 पदक जे आहेत ते 3 पदक आहेत गोल्ड आहेत. सांगण्यास तात्पर्य काय, तिसरा क्रमांक जो आहे तो आहे कोणत्या देशाचा आहे, मंगोलियाचा आहे. कुठल्या देशाचा आहे, मंगोलिया. सांगण्याचं तात्पर्य काय आहे, आपल्या इथं ज्या आशियाई योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप झाल्या त्यात सर्वात जास्त अव्वल स्थान पदक जे घेतलेलं आहे ते कोण आहे, भारत आहे. अर्थात भारतच असणार. ह्या स्पोर्ट्स चॅम्पियनशिप योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप कुठं झाल्या, न्यू दिल्ली येथे झाल्या. पदक तालिकेमध्ये एक अव्वल क्रमांकावर कोण आहे, भारत आहे. भारताला पदक किती मिळालेले आहेत, तर 87 पदक मिळालेले आहेत. 87 मधले 83 गोल्ड आहेत. आणि 2 नंबरचा आहे त्याला जो देश आहे त्याचं नाव आहे जपान, आणि त्याला फक्त किती पदक आहेत, 10 पदक आहेत. आणि तिसरा आहे तो मंगोलिया आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न जो आहे तो कोणता आहे, MPSCच्या विद्यार्थ्यांनी हे पदक किती आहेत ते सुद्धा देखील त्यांना विचारू शकतात. आणि पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी फक्त लक्षात ठेवायचं आहे, सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, आशियाई योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप म्हटलं तर कोणत्या देशामध्ये, भारत. स्माईल योजना कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केली आहे. आता ही स्माईल योजना काय आहे, पहिला हा मुद्दा आहे. लक्षात घ्या, स्माईल आहे ही योजना जी आहे ही योजना कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केलं आहे, उत्तर आहे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय. स्माईल योजना कोणी चालू केली आहे, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय या मंत्रालयाने स्माईल योजना चालू केली आहे. स्माईल योजना काय आहे, तर स्माईल योजनेचे 2 बाजू आहेत. पहिली बाजू म्हणजे काय आहे, पहिला भाग जर बघितला तर ट्रान्सजेंडर म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. ट्रान्सजेंडर म्हणजे काय, तृतीयपंथी जी लोक असतात, तृतीयपंथी, त्या तृतीयपंथी लोकांना काय करायचं आहे, तर त्यांना
त्यांना सुविधा द्यायच्या आहेत. तृतीयपंथी लोक जे आहेत, ट्रान्सजेंडर जे आहेत, त्यांना काय करायचे, सुविधा द्यायच्या आहेत. त्याच नंतर दुसरे जे असतात ते भीक मागणारी जी कम्युनिटी असते, भिकारी जी लोक जे असतात ते भिकारी. म्हणजे स्माईल योजना म्हटलं तर तृतीयपंथी जे आहेत त्या तृतीयपंथी लोकांना काय करायचं, ट्रान्सजेंडर लोकांना त्यांच्यासाठी ही स्माईल योजना आहे. आणि दुसरं म्हणजे कोणासाठी, भिकाऱ्यांसाठी. आता भिकारी म्हणजे जे भीक मागणारे लोक आहेत, त्या भीक मागणाऱ्या लोकांचं पुनर्वसन करण्याचं यामध्ये काय असणार आहे, टार्गेट असणार आहे. कोणती योजना आहे, स्माईल. परत एकदा, स्माईल योजना जे आहे त्या स्माईल योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेलं आहे, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय. आणि स्माईल योजना जी आहे त्याचे दोन बाजू बघितला तर पहिलं आहे तृतीयपंथी आणि दुसरं म्हणजे भीक मागणाऱ्या लोकांसाठी आहे. जे भीक मागणारे लोक आहेत त्यांना काय करण्यात येणार आहे, त्यांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. तृतीयपंथी लोकांना सुद्धा मुख्य प्रवाहात सामील करून घेण्याचा यामध्ये काय असणार आहे, प्रयत्न असणार आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो कोणता आहे, तर पुढचा क्वेश्चन आहे तो हेली पार्टनर्स. ठीक आहे, यांनी हेली पार्टनर्सन हे जे आहे त्यांनी 2025 मध्ये जगातील सर्वात महाग शहर कोणतं आहे. आता ॲक्च्युली कसं आहे, लक्षात ठेवा, महाग शहर जे आहे ते महाग शहर म्हटलं तर हे जे आहे त्याचं नाव काय, मोनॅको आहे. सर्वात महाग. आता कसं असतं, दोन गोष्टी असतात लक्षात ठेवा. लिव्हिंग स्टँडर्डवरून असतं महाग. एखादं शहर महाग आहे का नाही ते बघण्यासाठी वेगवेगळे काय आहेत, वेगवेगळे आपण काय घटक बघितले जातात आणि त्या घटकांच्या मूल्यमापनांच्या आधारावर आपण काय करतो, त्याचं मूल्यमापन केलं जातं आणि त्याच्या आधारावर ठरवलं जातं की कोणतं शहर महाग आहे. तर याचं उत्तर काय आहे, मोनॅको आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो कोणता आहे, देशभरातील शैक्षणिक साहित्याच्या प्रवेशास चालना देण्यासाठी इंडिया पोस्टने कोणता उपक्रम चालू केला आहे, तर ज्ञान पोस्ट. नाव का त्याचं, ज्ञान पोस्ट. शैक्षणिक साहित्याच्या प्रवेशास चालना देण्यासाठी. आता इथं दोन गोष्टी आहेत, ज्ञान पोस्ट कशाशी संबंधित आहे जरी विचारला तरी तुम्हाला कळेल. आणि हे कुणी चालू केलं आहे तर त्याच्या नावातच आहे बघा, इंडिया पोस्टनं जे आहे ते इंडिया पोस्टने सुरू केलेलं हे प्रकल्प आहे. ठीक आहे, नेक्स्ट, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित रिअल टाइम फॉरेस्ट अलर्ट. आता दोन गोष्टी आहेत, रिअल टाइम फॉरेस्ट अलर्ट सिस्टीम लॉन्च करणारे पहिले राज्य. हे बघा, AI चा वापर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याला आपण मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो. आणि त्याच्या आधारावर आपण हे जे राज्य आहे ते राज्य काय करणार आहे, तर फॉरेस्ट म्हणजे वन जे आहे त्या वनांचं प्रमाण बघणार आहे. ते असं वनांचं प्रमाण बघणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे, तर मध्य प्रदेश आहे. रिअल टाईममध्ये बघितलं जाणार आहे, म्हणजे पूर्ण त्याच्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. काय आहे बा प्रश्न, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित रिअल टाइम फॉरेस्ट अलर्ट म्हणतो आपण त्याला. रिअल टाइम फॉरेस्ट अलर्टसाठी तुम्ही कशाचा वापर करणार आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार आहे. असं करणारं भारतातलं पहिलं राज्य मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेश हे भारतातलं मोठ्या राज्यांपैकी एक आहे आणि मध्य प्रदेशमध्ये वनांची आहे ते क्षेत्र, वनांचं क्षेत्र देखील खूप मोठं आहे. आणि म्हणून ह्या राज्यानं काय केलेलं आहे, हे जे आहे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित रिअल टाइम फॉरेस्ट अलर्ट सिस्टम जे आहे ते लॉन्च केलेले आहे. हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे. पोलीस भरती असू दे, राज्यसेवा असू दे, MPSC असू दे, सगळ्यांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, वर्ल्ड टेबल टेनिस WTT स्पर्धक ट्युनिस हा शब्द लक्षात ठेवायचा. काय होते, मगाशी मग मी तुम्हाला एक योगासनाच्या संदर्भात जो प्रश्न डिस्कस केला त्या प्रश्नामध्ये देखील तुम्हाला सांगण्यात आलं. तो प्रश्न काय होता बघा, तर तो प्रश्न जर बघितला तुम्ही, तो प्रश्न जर बघितला तर इथे काय बघा, आशियाई योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप. हे बघा, दरवर्षी भरपूर चॅम्पियनशिप होत असतात. आपल्याला एखादी स्पर्धा असेल तर ते स्पर्धेमधलं नाव जे आहे ते नावातलं कीवर्ड लक्षात ठेवायचं आहे. आशियाई योगासन स्पर्धा UAE सौदी अरेबियामध्ये पण झालेल्या आहेत, लक्षात ठेवा. म्हणून इथं लक्षात ठेवा, आशियाई योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप असं जर विचारलं, आशियाई योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप कुठं झाल्या, तर न्यू दिल्ली येथे झाल्या. अव्वल स्थानावर कोण होतं म्हणून सांगितलं, भारत होतं. तर तसं लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही हा प्रश्न बघाल तुम्ही, इथं काय क्विक कीवर्ड आहे बघा, इथं कीवर्ड आहे वर्ल्ड टेबल टेनिस स्पर्धक ट्युनिस 2025. हे ट्युनिस लक्षात ठेवा. याच्यामधलं मिश्र दुहेरीचे विजेतेपद जिंकले कुणी, तर त्याचं नाव आहे मानुष शहा आणि दिया चितळे, विसरायचं नाही. वर्ल्ड टेबल टेनिस स्पर्धा, ठीक आहे, ट्युनिस 2025 मध्ये मिश्र दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकले, मानुष शहा आणि दिया चित्रे यांनी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, जमीन अभिलेख व्यवस्थापनासाठी भूभारती पोर्टल. जमीन अभिलेख व्यवस्थापनासाठी जे पोर्टल आहे त्याचं नाव काय, भूभारती पोर्टल. हे कोणत्या राज्याने चालू केलं आहे, त्याचं नाव काय, तेलंगणा राज्य आहे. कोणतं राज्य आहे, तेलंगणा राज्य आहे. पुढचा जो प्रश्न आहे, दीनबंधू छोटूराम थर्मल पॉवर प्लांट. हे लक्षात घ्या, आपल्या पूर्ण भारताच्या इतिहासामध्ये एवढा मोठा भारताचा इतिहास आहे,
त्या पूर्ण मोठ्या भारताच्या इतिहासामध्ये भरपूर अशी लोक होऊन गेलेले आहेत जे इतिहासामध्ये आहेत काय झालेले आहे ते इतिहासामध्ये आपल्याला आपला अभ्यास एवढा नसतो की आपण वाचू शकत नाही. यातलं हे एक नाव आहे ते म्हणजे दीनबंधू छोटूराम. दीनबंधू म्हणजे काय, यांना गरिबांचा काय म्हटलं कैवारी मानलं जायचं. नाव काय होतं त्यांचं, छोटूराम नाव होतं. दीनबंधू म्हटलं जायचं, त्यांचं नाव काय होतं, छोटूराम. आणि पंजाब ज्यावेळी ब्रिटिश होते त्यावेळी ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये पंजाब आणि सिंध प्रांत जो आहे त्या पंजाब आणि सिंध प्रांतामध्ये यांनी काय केलं, गरिबांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं. मग त्यावेळी विशेषतः पंजाब प्रांतामध्ये एक त्यांनी पार्टी जी आहे ती पार्टी काढलेली आहे. नंतर ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये सुद्धा ही होती युनियनिस्ट पार्टी. कोणती पार्टी, युनियनिस्ट पार्टी. आता या दोन गोष्टी आहेत लक्षात ठेवा, जे MPSCचे अभ्यास करणार आहेत ते लोकांनी लक्षात ठेवायचं आहे. युनियनिस्ट पार्टी जी आहे ती युनियनिस्ट पार्टी. तुम्ही ज्यावेळी अभ्यास करता, ज्यावेळी तुम्ही कॅबिनेट मिशनपर्यंत जाता अभ्यास करत करत, कॅबिनेट मिशनपासून तुम्ही कॅबिनेट मिशनमध्ये कॅबिनेट मिशन आहे त्या कॅबिनेट मिशनमध्ये अभ्यास करता आणि त्यावेळी नंतर ज्यावेळी आपण व्हॉइसरॉयच्या 14 लोकांमध्ये कुणाला पाठवायचं हा एक प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी मुस्लिम लीग पुढे गेल्यानंतर म्हणतं की काय करायचं, मुस्लिम लीग म्हणतं की फक्त मुस्लिम जे प्रतिनिधी आहेत ते फक्त मुस्लिम लीग पाठवल असं म्हटलं जातं. नंतरच्या कालखंडामध्ये तुम्हाला दिसेल, लक्षात ठेवा पुढं. तर त्यावेळी लक्षात ठेवा, त्यावेळी सुद्धा तत्कालीन जे व्हॉइसरॉय होते, तत्कालीन जे व्हॉइसरॉय होते त्या व्हॉइसरॉयांना सुद्धा काय करायचं होतं, तर त्यावेळचे जे युनियनिस्ट पार्टीचे नेते होते त्या युनियनिस्ट पार्टीच्या नेत्याला त्यामध्ये सहभाग करून घ्यायचं होतं. पण तसं त्यावेळी झालं नाही, वाद झाला मोठ्या प्रमाणामध्ये. तर सांगण्याचं तात्पर्य की युनियनिस्ट पार्टी जी आहे, युनियनिस्ट पार्टी हे जी आहे ही जुनी पार्टी आहे, लक्षात घ्या. आणि ह्या युनियनिस्ट पार्टीचं काम कुठं दिसणार आहे, तुम्हाला पंजाब प्रांतामध्ये दिसणार आहे. आणि ते पंजाब जे प्रांत होतं म्हणजे पंजाब म्हणायचे त्याला, ते पंजाबमधून नंतर नवीन राज्य तयार झाले ते हरियाणा तयार झालेलं आहे. स्टेट रिऑर्गनायझेशन वाचता त्यावेळी तुम्हाला कळेल, लक्षात ठेवा. पण एवढं जे मॉरल ऑफ द स्टोरी म्हणजे एवढं जे सांगितलं आहे फक्त एवढं लक्षात ठेवा, हे जे छोटूराम नावाची जी व्यक्ती आहे त्यांनी कोणती पार्टी तयार केली, युनियनिस्ट पार्टी ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये. आणि ही जी युनियनिस्ट पार्टी होती ती युनियनिस्ट पार्टी कुठं काम करत होती, तर पंजाब प्रांतामध्ये काम करत होती. नंतर त्या पंजाबमधून नवीन राज्य तयार झालं ते हरियाणा. आणि लक्षात घ्या, दीनबंधू छोटूराम थर्मल पॉवर प्लांट हे कोणत्या राज्यात उभ्या करण्यात आलेलं आहे, तर त्याचं नाव काय, हरियाणा. कन्फ्युजन करून घ्यायचं नाही, याचं उत्तर आहे हरियाणा. याचं उत्तर काय आहे, हरियाणा. फक्त सांगितलं का तुम्हाला इतिहास माहीत पाहिजे म्हणून सांगितलं. युनियनिस्ट पार्टी जे आहे त्याचे फाउंडर मेंबर आहेत, म्हणजे काय म्हणायचं त्याला, फाउंडर म्हणजे सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्यावेळी ती स्थापना झाली, इस्टॅब्लिश झाली ती पार्टी, तो पक्ष ज्यावेळी स्थापन झाला त्यावेळेचे महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणजे छोटूराम आहे. त्यांनी गरीब लोकांसाठी खूप मोठ्या प्रमाणात काम केलं म्हणून त्यांना दीनबंधू ही पदवी देण्यात आलेली. आणि आता सध्या कलम 18 जर बघितला, कलम 18 राज्यघटनेचं, तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या पदव्या पुढे लावता येत नाहीत. पण ही पदवी लक्षात ठेवा, त्या कालखंडात पदव्या देण्यात येत होत्या आणि त्यांचं नाव काय होतं, दीनबंधू ही पदवी छोटूराम. आणि हे जे छोटूराम आहे त्यांच्या नावाने एक थर्मल पॉवर प्लांट उभं केलेलं आहे. कोणत्या राज्यामध्ये उभं केलेलं आहे, हरियाणा. कोणत्या राज्यामध्ये उभं केलेलं आहे, हरियाणा. ठीक आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे मुख्यमंत्री सौर कृषी योजना. हे बघा, मुख्यमंत्री सौर कृषी योजना म्हणजे आपण महाराष्ट्रातील लोक आहे, आपल्याला माहित पाहिजे ही मुख्यमंत्री सौर कृषी योजना आहे ते कोणत्या ठिकाणची आहे, तर ही महाराष्ट्र आहे, ते महाराष्ट्र राज्यामध्ये चाललं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, QNU लॅब्सने जगातील पहिले अद्वितीय क्रिप्टोग्राफी व्यवस्थापन सोल्युशन. हा प्रश्न जो आहे तो MPSCच्या विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचा आहे. MPSCची ज्यावेळी तयारी करत असता तुम्हाला मेन्सला जर गेला तर तुम्हाला मेन्समध्ये तुम्हाला कॉम्प्युटर करायला लागतं आणि IT करायला लागतं. कॉम्प्युटरचे आणि ITचे प्रश्न थोडे पडतात, लक्षात त्याच्या संदर्भात लक्षात ठेवा. QNU लॅब्सने जगातील पहिले अद्वितीय क्रिप्टोग्राफी व्यवस्थापन सोल्युशन जे आहे हे प्लॅटफॉर्म चालू केलेलं आहे. त्या प्लॅटफॉर्मचं नाव काय, QShield नाव आहे. काय नाव आहे त्याचं, QShield. नेक्स्ट, बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नावाने शून्य गरिबी कार्यक्रम. आता लक्षात ठेवा, एक बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखाली एक कार्यक्रम सुरू केलेला आहे, त्याचं नाव काय, शून्य गरिबी कार्यक्रम नाव आहे. हा कोणत्या राज्यानं चालू केला आहे, तर त्या राज्याचं नाव आहे शून्य गरिबी कार्यक्रम. त्या राज्याचं नाव काय आहे, उत्तर प्रदेश. त्या राज्याचं नाव काय आहे, उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, उष्णतेच्या लाटा, सनस्ट्रोक आणि सनबर्न यांना राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित करणारं राज्य कोणतं आहे, तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा. सगळ्यांना लक्षात, उष्णतेच्या लाटामुळे किंवा सनस्ट्रोकमुळे किंवा सनबर्नमुळे काही लोकांना होत असते, ती इजा होत असते, त्याला काय म्हणलेलं आहे, तर त्याला आपण काय केलं आहे, राज्य विशिष्ट आपत्ती असं एका राज्यानं घोषित केलं आहे. तर राज्याचं नाव काय, तेलंगणा राज्य आहे. 2025. आता हा प्रश्न सोपा आहे, लक्षात ठेवा. 2025 मध्ये म्हणजे तुम्हाला काय काय कळालं बघा, ह्या एका प्रश्नाच्या माध्यमातून आपण काय काय सांगण्याचा प्रयत्न केला. फ्रीस्टाईल बुद्धिबळ जे आहेत त्या स्पर्धा कुठं झाल्या, तर ह्या प्रश्नात कळतं की पॅरिसमध्ये झाल्या. म्हणजे ज्यावेळी प्रश्न वाचतात त्या प्रश्नामध्ये पण काही माहिती मिळत असते आपल्याला. 2025च्या
फ्रीस्टाईल बुद्धिबळ ग्रँड स्लॅम जे आहेत त्या स्पर्धा कुठं झाल्या, पॅरिसमध्ये झाल्या. आणि अर्थात ह्याचे विजेते कोण आहेत, मॅग्नस कार्लसन. याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात झालेली, तुम्ही लक्षात ठेवा. फक्त फ्रीस्टाईल बुद्धिबळ ग्रँड स्लॅम कुठं झालं, पॅरिसमध्ये. आणि त्याचे विजेते कोण आहेत, मॅग्नस कार्लसन. 42वा 2024 लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला मिळवण्यात आला, तर हा 2024चा लोकमान्य टिळक पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे सुधा मूर्ती यांना मिळालेला आहे. इन्फोसिसचे जे मालक आहेत तर त्यांच्या ह्या पत्नी आहेत, ठीक आहे. नाव काय त्यांचं, सुधा मूर्ती जे आहे ते सुधा मूर्ती आहे. लोकमान्य टिळक पुरस्कार जो आहे त्यांना मिळालेला आहे. नेक्स्ट, केंद्र राज्य संबंधाचे पुनरावलोकन करण्यासाठी कोणत्या राज्याने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. लक्षात ठेवा, कोणतीही परीक्षा असू दे त्या सगळ्या परीक्षेसाठी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणतीही परीक्षा असू दे त्या सगळ्या परीक्षासाठी ही महत्त्वाची आहे ती हा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, 21 क्रमांकाचा प्रश्न काय आहे बघा, केंद्र राज्य संबंधाचे पुनरावलोकन करण्यासाठी. हा प्रश्न जो आहे हा का विचारलेला आहे, केंद्र राज्य संबंधांचे पुनरावलोकन करण्यासाठी कुरियन जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली समिती. कोणत्या राज्याने, तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू. आता काय लक्षात ठेवा, संघराज्य व्यवस्था आहे भारतामध्ये, प्रत्येक राज्याला राज्यपाल असतो. आता सध्या एखादं विधेयक विधानसभेमध्ये पास झालं तर राज्यपालाकडं पॉवर असते की तो राज्यपाल ते राष्ट्रपतीच्या विचारार्थ ठेवू शकतो. आणि मग हा वाद जो आहे हा वाद तमिळनाडू जे आहे ते तमिळनाडूमध्ये अलीकडं निर्माण झाला, लक्षात ठेवा. आणि म्हणून तमिळनाडू सरकारनं कुरियन जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली एक केंद्र राज्य संबंधांचं अवलोकन करण्यासाठी समिती नेमलेली आहे. कोणत्या सरकारनं, तमिळनाडू सरकारनं. नाव काय त्यांचं, न्यायमूर्तींचं कुरियन जोसेफ. याच्या आधी सुद्धा तमिळनाडू सरकारनं 1969 साली DMKचं ज्यावेळी शासन होतं त्यावेळी एक समिती नेमलेली. पोलीस भरती असू दे, सगळ्या परीक्षा असू दे, त्यांनी फक्त लक्षात ठेवा केंद्र राज्य संबंधांचं पुनरावलोकन करण्यासाठी समिती जी आहे त्या समितीचं नाव काय आहे, कुरियन जोसेफ समिती. कोणत्या सरकारनं, तमिळनाडू सरकारनं नेमलेलं आहे. याच्या आधी सुद्धा 1969ला, याच्या आधी सुद्धा 1969मध्ये ज्यावेळी DMKचं शासन होतं, हे बघा केंद्र आहे ते केंद्राचं आणि दक्षिणेतले जे राज्य आहेत त्यांचा नेहमी वाद असतो, ठीक आहे. आणि अशा ते दक्षिणेतली जी राज्य आहेत, आता अनेक वाद सुरू झाला, तो म्हणजे काय, हिंदी आम्ही लँग्वेज, थर्ड लँग्वेज जे आहे फर्स्ट स्टँडर्डला शिकवणार नाही, तुम्ही आमच्यावर हिंदी लादत. आता असा वाद जो आहे त्यावेळी वाद निर्माण झालेला. आणि म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही दक्षिणेतली राज्य जर बघितला, तमिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश ही जी राज्य आहेत किंवा कर्नाटक असेल, ह्या राज्यांना असं वाटतं की उत्तर भारतातले लोक आपल्यावर त्यांची संस्कृती लादत आहेत, उत्तर भारतातली लोक आपल्यावर कंट्रोल करत आहेत आणि त्याचं राजकारण याच्याभोवतीच फिरत असतं. त्यामुळे कधीही परीक्षेला प्रश्न विचारलं की केंद्र राज्य संबंधाबद्दल कोणती समिती नेमण्यात आले, तर अर्थातच ते दक्षिण भारतातले असणार आहे. आणि त्या दक्षिण भारतातले कोणत्या राज्यानं ती समिती जी नेमलेली आहे ती कोणत्या राज्याने नेमलेली आहे, तमिळनाडू सरकारनं. आणि ती नाव काय आहे, कुरियन जोसेफ समिती. आणि याच्या आधी 1969 साली DMK सरकार ज्यावेळी होतं त्यांनी सुद्धा एक समिती नेमलेली केंद्र राज्य संबंधाच्या संबंधात, त्याचं नाव काय होतं, राजमंडार समिती. आणि ह्या राजमंडार समितीचं काम काय होतं, तर फेडरल स्ट्रक्चर म्हणजे भारतातलं जे संघराज्य जे आहे त्या संघराज्य व्यवस्थेमध्ये राज्य आणि केंद्र जे आहे ते राज्य आणि केंद्र त्यांच्या संबंधांचा अभ्यास करणे हाच तो विषय होता. ती समिती कोणती, राजमंडार समिती. ही राजमंडार समिती सुद्धा तमिळनाडू सरकारनंच नेमलेली. त्यानंतर केंद्र सरकारनं 2 समित्या नेमलेल्या आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. ते केंद्र सरकारच्या समित्या कोणकोणत्या आहेत, पहिलं आहे सरकारी आयोग, लिहून घ्यायचं आहे. पहिलं कोणतं आहे, सरकारी आयोग. आता हे कुरियन जोसेफ आत्ता नेमलेले आहे, याच्या आधी सुद्धा तमिळनाडूनं नेमलेलं, त्याचं नाव काय होतं, राजमंडार समिती. पण भारत सरकारनं नेमलेली समिती 2 समित्या कोणकोणत्या आहेत, पहिलं आहे सरकारिया आणि दुसरं जे आहे ते पुंछी समिती. अलीकडची सर्वात अलीकडची समिती म्हणजे कोणती समिती आहे, पुंछी समिती. सरकारी आयोग जुना आहे, 1983 चा आहे, 80च्या दशकातील आहे, 1983-84 त्या वर्षीचा आहे. आणि ही पुंछी समिती हा अलीकडचा आहे, हा 2005च्या दरम्यानचा हा काय आहे, समिती. ही समिती आहे. सांगण्याचं तात्पर्य की तुम्हाला आत्ता काय कळलं, केंद्र आणि राज्यांचा जो वाद निर्माण होतो त्याच्या संदर्भातल्या समित्यांची नावं सांगितली, 4 समित्या सांगितल्या. ह्या प्रश्नामध्ये समिती आहे ती कुरियन जोसेफ समिती. कोणत्या राज्यानं, तमिळनाडू. याच्या आधी सुद्धा तमिळनाडूने 1969 साली DMKचं ज्यावेळी सरकार त्यावेळी नेमलेली ती समिती कोणती होती, राजमंडार समिती. त्याचं पण हेच काम होतं की केंद्र राज्य संबंध बघणे संघ राज्यामध्ये. आणि भारत सरकारने नेमलेल्या समित्या म्हटलं तर मग ही 2 नाव लक्षात ठेवा, सरकारी आयोग आणि पुंछी आयोग. हे जे आहे त्यांचं सुद्धा ते अभ्यास जो होता तोच अभ्यास होता. पुढचा प्रश्न कोणता आहे, डस्ट लीक
हा भारत आणि कोणत्या देशाचा आता लक्षात घ्या, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न करायचा आहे, ठीक आहे. आणि हा प्रश्न करताना लक्षात घ्या, डस्ट लीक जे आहे त्या डस्ट लीकच्या संदर्भात सांगायचं झालं तर हा प्रश्न जो आहे तो प्रश्नाचा अभ्यास करताना तुम्ही कायम लक्षात घ्या की हा प्रश्न कसा पडेल, हा प्रश्न जो आहे तो कसा पडेल त्याच्याबद्दल आपण चर्चा करताना इथं जे देश दिले ते देश माहीत असणं गरजेचं आहे आपल्याला. कझाकस्तान झालंय, किर्गिझिस्तान दिलंय, उझबेकिस्तान दिलंय, ताजिकिस्तान, हे देश तुम्हाला माहीत पाहिजे. आता मुळात हे ज्यावेळी तुम्ही देशांचा अभ्यास करता त्यावेळी तुम्हाला असं कळेल की ज्यावेळी बाल्कनायझेशन झालं USSRचं, सोव्हिएत रशियाचं बाल्कनायझेशन झालं, म्हणजेच काय, सोव्हिएत रशियाचे जे तुकडे झाले त्या सोव्हिएत रशियाचे तुकडे झाल्यानंतर लहान 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 देश तयार झालेले आहेत आणि सोव्हिएत रशियाचे तुकडे झाल्यानंतर रशिया तयार झाला आणि ते सोडून, रशिया सोडून इतर 14 नवीन देश जे आहेत ते देश तयार झाले. त्यापैकीच एक देश म्हणजे कोणता आहे, उझबेकिस्तान हा देश आहे, लक्षात घ्या. आणि हा जो उझबेकिस्तान देश आहे त्याच्याबरोबर आपण एक संयुक्त लष्करी सराव जो केला आहे तो कोणता आहे, डस्ट लीक सराव. म्हणजे तुम्ही काय करायचं आहे, एक लिस्ट तयार करायची आहे. डस्ट लीक सराव आहे ते कोणत्या देशाबरोबर झालेला आहे, तर डस्ट लीक सराव आपला उझबेकिस्तान बरोबर झाला आहे. कोणत्या देशाबरोबर झाला आहे, उझबेकिस्तान. त्याच्यानंतर अजून एक आहे तर त्याचं नाव आहे खंजर. आपण इंग्लिशमध्ये लिहूया खंजर. हा खंजर सराव आहे तो खंजर सराव कोणत्या देशाबरोबर झाला, तर हा सराव झाला किर्गिझिस्तान. कोणत्या देशाबरोबर झाला, किर्गिझिस्तान. ठीक आहे. अजून एक आता चर्चेत असलेला कोणता आहे, अजून आता सध्या चर्चेमध्ये एक सराव होता त्याचं नाव तो एकूवेरिन सराव. हा खंजर झाला. अजून एक कोणता सराव सांगितलं तुम्हाला, एकूवेरिन. हा का चर्चेत होता, तर आता हा मालदीव या देशाबरोबर झालेला सराव आहे आपला. कोणत्या देशाबरोबर, मालदीव्स. ठीक आहे. मालदीव्स बरोबर झालेला सराव म्हणजे कोणता आहे, एकूवेरिन. नाव काय त्याचं, एकूवेरिन. त्यानंतर अजून एक जर बघायला गेला तर नोमॅडिक एलिफंट. मंगोलिया नावाचा देश आहे, इथं आपल्या उत्तरामध्ये नाही आहे, लक्षात घ्या. नोमॅडिक एलिमेंट कोणता देश आहे, मंगोलिया नावाचा देश आहे. चीनच्या उत्तरेला जर तुम्ही नकाशामध्ये बघितला तर तुम्हाला मंगोलिया देश दिसेल. त्या मंगोलिया देशाबरोबर आपण कोणता सराव केलेला आहे, तर त्या मंगोलिया देशाबरोबर आपण नोमॅडिक एलिफंट नावाचा काय जो सराव जो आहे तो सराव केलेला आहे. ठीक आहे. सांगण्याचं तात्पर्य इथं काय काय बघा, डस्ट लीक सराव म्हटलं तर कुणा कुठल्या देशाबरोबर, उझबेकिस्तान. खंजर, आता खंजर जाणीवपूर्वक सांगितलं तुम्हाला का, इथं किर्गिझिस्तान आहे. खंजर हा 2025 साली झाला सराव जो आहे तो किर्गिझिस्तान आहे. तिसरा एक प्रश्न जो आहे तो जाणीवपूर्वक सांगितलेला आहे तो म्हणजे एकूवेरिन सराव कुणाबरोबर झाला, तर त्याचं उत्तर आहे मालदीव्स. कारण आता अलीकडच्या कालखंडामध्ये मालदीव्स बरोबर भारताचे संबंध थोडेसे कमी झाले, म्हणून हा पुढचा प्रश्न जो आहे तो पुढचं तुम्हाला एक 3 सराव सांगितला. 3 सराव कोणकोणते, डस्ट लीक म्हटलं तर तुम्ही म्हणायचं उझबेकिस्तान, खंजर म्हटलं तर म्हणायचं किर्गिझिस्तान आणि एकूवेरिन म्हटलं तर काय म्हणणार आहे, तर एकूवेरिन म्हटलं तर तुम्ही म्हणायचं आहे मालदीव्स. नंतर सायक्लोन सराव आहे. ठीक आहे. त्यानंतर गरुडा सराव आहे. हे सराव जे आहेत ते सरावांची पूर्ण तुम्ही लिस्ट करायची आहे आणि त्यांचे देश आहेत ते देश लक्षात ठेवायचे. पुढचं बघा, ऑपरेशन चक्रफाय. ऑपरेशन चक्रफाय जे आहे ते कोणत्या आहे, तर ते CBI आहे, ते CBIने केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर कण उत्सर्जनाच्या व्यापारासाठी जगातील पहिली बाजारपेठ. हा प्रश्न स्टार करा, MPSC पोलीस भरती सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. आता कण उत्सर्जनाच्या व्यापारासाठी जगातील पहिली बाजारपेठ कोणत्या भारतीय शहरात, तर त्याचं उत्तर आहे सुरत. कण म्हणजे काय, तर त्याला आपण पर्सिस्टंट मॅटर म्हणतो आपण. म्हणजे हवेमध्ये जे कण असतात आपण उत्सर्जित केलेले असतात तर त्यांना काय म्हणतो आपण, पर्सिस्टंट मॅटर म्हणतो. तर ते जे आहे ते लहान लहान कण त्याच्या उत्सर्जनाचा व्यापारासाठी जगातील पहिली बाजारपेठ झाली आहे ती सुरतमध्ये झाली आहे. म्हणजे आम्हाला एवढं उत्सर्जनाचं टार्गेट दिलेलं आहे पण आम्ही तेवढं करणार नाही, आम्ही कमी उत्सर्जन करणार आणि तुमच्या हातनं जर जास्त झालं तर तुम्ही काय करायचं, आमच्याकडनं ते विकत घ्यायचं. असं एक एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला एक पद्धती दिसते, करार दिसतो आणि ह्या कराराच्या संदर्भात पहिली बाजारपेठ जी आहे ती सुरू झालेली आहे. जगातील पहिली बाजारपेठ ती कुठं सुरू झाली आहे, सुरत. गुगलने आपल्या 7व्या पिढीतील टेन्सर प्रोसेसिंग युनिट जे बनवलेलं आहे त्याचं नाव काय दिलेलं आहे, टेन्सर प्रोसेसिंग युनिट. टेन्सर प्रोसेसिंग युनिटला नाव काय दिलेलं आहे, तर 2 गोष्टी आहेत लक्षात ठेवा. टेन्सर प्रोसेसिंग युनिट जे आहे ते TPU म्हणतो आपण त्याला. आता हे TPUचं नाव जे आहे ते आयर्नवूड नाव दिलेलं आहे. आपण हे TPUचं म्हणजे TPUचं नाव आयर्नवूड दिलेलं आहे हे महत्त्वाचं नाही, लक्षात ठेवा. तुम्ही MPSCची तयारी करणारे विद्यार्थी असाल समजा, तर तुम्हाला TPUचं नाव आयर्नवूड दिलं हे माहीत आहे, ठीक आहे. पण टेन्सर प्रोसेसिंग युनिट काय असतं हे माहिती असणं गरजेचं आहे. कारण टेन्सर प्रोसेसिंग युनिट जे आहे आपल्याला काय माहित असतं बघा, आपल्या कॉम्प्युटरचं असतं ते CPU असतं, तर आपण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणतो. CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ठीक आहे. नंतर पुढचा एक प्रकार आहे तो GPU
आणि तिसरा प्रकार आहे तो TPU. हे 3 आहेत, लक्षात ठेवा. तिघांमध्ये फरक आहे. असं विशेष फरक म्हणजे काय, तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट जे आहे ते सेंट्रल प्रोसेसिंग युनिट काय असतं, सगळे आपले रेग्युलर जे फॉर्मल सगळ्या प्रकारची कामं आहेत ती सेंट्रल प्रोसेसिंग युनिट करत असतं. ठीक आहे. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट जे आहे ते फॉर्मल आपली सगळ्या प्रकारची कामं जे आहे ते सेंट्रल प्रोसेसिंग युनिट करत असतं. GPU काय करतं, हे सगळ्या प्रकारची कामं तरी करतंच, पण हे विशेषतः ह्याचा स्पीड जो असतो तो स्पीड जास्त असतो. कारण लक्षात घ्या, जो तुमचं कॉम्प्युटर आहे, तुमचा मोबाईल आहे, तुमचं कॉम्प्युटर आहे, ते सगळं आहे ते गणितावर आधारित आहे, कॅल्क्युलेशनवर आधारित आहे. तुम्ही ज्यावेळी एखादं बटन दाबता ते बायनरी डिजिटमध्ये काय होतं टाईप केलं जातं आणि मग त्याचं कॅल्क्युलेशन करून ते काय आहे हे ते कॉम्प्युटर समजून घेत असतं. आणि बायनरी डिजिट म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे 0 आणि 1 याच्यामध्ये असतं ते, आणि हे सगळं पूर्ण जे आहे ते कॅल्क्युलेशन बेस्ड आहे. मग आपण 3 प्रकार बघितले, CPU, GPU आणि TPU. CPU म्हणजे काय, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. यामध्ये काय आता आपण रेग्युलर जे वापर आहे त्या रेग्युलर वापरासाठी आपण CPU असतं, तुमचं लॅपटॉप असेल, तुमचा कॉम्प्युटर असेल, त्यावर काय सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असतं. GPU म्हणजे काय, आपल्याला खूप मोठा आहे. याचा GPUचं फुल फॉर्म काय, ग्राफिक्सचा वापर जिथं होतो त्याला मग काय म्हणायचं, ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट किंवा ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट पण म्हणतात त्याला. आता ग्राफिक्समध्ये काय काय आलं तर ग्राफिक्समध्ये सगळ्या गोष्टी आल्या. तुमचं गेमिंग आलं, गेम खेळण्यासाठी स्पीड जो आहे तो स्पीड जास्त लागतो, गेमपासून सगळ्या गोष्टी. प्लस ह्यामध्ये AI जे आहे त्या AIचं सुद्धा काय होऊ शकतो, तुम्ही AI आहे त्या AIच्या संदर्भात सुद्धा तुम्ही काम करू शकता, लक्षात ठेवा. म्हणजे याच्यापेक्षा याचा स्पीड जास्त आहे, कारण ह्याच्यामध्ये प्रोसेसिंग जे होणार आहे ते प्रोसेसिंग कोणतं होणार आहे, पॅरलल प्रोसेसिंग होतं. स्पीड याचा जास्त असतो, कॅल्क्युलेशन असतात ते कॅल्क्युलेशन काय होतं, फास्ट होतात, आणि ह्याला म्हणतो आपण GPU. आणि ह्याच्यामध्ये AI जे आहे ते AIचं पण सुद्धा काय करू शकता तुम्ही, AI सुद्धा वापर याच्या संदर्भात करू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे ते TPU म्हणजे काय, टेन्सर प्रोसेसिंग युनिट म्हणतो आपण. आता टेन्सर प्रोसेसिंग युनिट म्हणजे काय, आता हे स्पेशल याच्यापेक्षा पुढचं आहे, लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर ह्याला मॅट्रिक्स मल्टिप्लाय जे आहे ते मॅट्रिक्स मल्टिप्लाय कॅल्क्युलेशन किंवा मॅट्रिक्स मल्टिप्लाय मेकॅनिझम जे आहे याचा वापर केला जातो इथं. आणि हे ह्याद्वारे AI आहे ते AIचा मध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता, सगळ्या प्रकारचं आहे ते करू शकता. आणि म्हणून लक्षात ठेवा, हे जे आहे हे कुणी बनवलेलं आहे तर 7व्या पिढीतील यांनी बनवलेलं आहे, 7th जनरेशन बनवलं आहे. त्याचं नाव त्यांनी ठेवलं आयर्न वूड ठेवलं. तुम्ही सध्या लक्षात ठेवा, MPSCच्या विद्यार्थ्यांनी हे तिघांचा फरक अभ्यासायचा आहे. CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट फॉर द फॉर्मल यूज, कॉम्प्युटर लॅपटॉप त्यासाठी. GPU म्हणजे हे आहे ग्राफिकल किंवा ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट. याच्यामध्ये गेमिंग असेल, तुमचं फोटोशॉप वगैरे जे जे आहेत ॲडव्हान्स्ड जे तुमच्याकडं काय आहेत सॉफ्टवेअर्स आहेत त्याचा वापर करण्यासाठी GPU असतं. यामध्ये AI सुद्धा वापर करू शकता, पण विशेषतः AI साठी एकदम हाय स्पीड असलेलं मॅट्रिक्स मल्टिप्लाय सिस्टीम ज्याला म्हणतो ते असलेलं ते म्हणजे कोणतं TPU आहे. आणि त्याचं 7वं जनरेशन आलेलं आहे, त्याचं नाव आहे आयर्न वूड. पोलीस भरती सरळ सोयीच्या विद्यार्थ्यांनी फक्त लक्षात ठेवा, TPU नवीन जे 7व्या जनरेशनचं आहे त्याचं नाव काय आहे, आयर्न वूड आहे. ठीक आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्याच्या शहनाई या वाद्याला अलीकडेच भौगोलिक टॅग प्राप्त झाले तर त्याचं आहे उत्तर प्रदेश. नाव काय त्याचं, उत्तर प्रदेश. ठीक आहे, त्याचं नाव आहे उत्तर प्रदेश. त्यानंतर नेक्स्ट, सॅनिटरी आणि बायोमेडिकल यांचे संकलन आणि विल्हेवाट लावणारे महाराष्ट्रातील शहर कोणते आहे तर ते कराड आहे. हे दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचा हा आहे महाराष्ट्रातील पहिले शहर. ठीक आहे, कसलं शहर तर तुम्हाला सांगितलं की हा शहर कसला आहे, सॅनिटरी आणि बायोमेडिकल वेस्टचं 100% सुरक्षित विलगीकरण करायचं, वेगवेगळं करायचं, त्याचं संकलन करायचं आणि त्याचं विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्रातील पहिलं शहर म्हणजे कोणतं ठरलेलं ते कराड ठरलेलं आहे, लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे काय, शहनाई आहे, याला GI टॅग मिळालेला आहे. आणि GI टॅग कोणतं राज्य आहे, उत्तर प्रदेश. लक्षात ठेवा, शहनाई आहे ते शहनाईची मूळ सुरुवात जी आहे ती कुठं झालेली आहे तर त्याचं सुरुवात वाराणसी इथं झालेली आहे. म्हणून GI टॅग जे आहे ते कोणत्या राज्याला मिळालं आहे, उत्तर प्रदेशला मिळालेलं आहे. नेक्स्ट, वेव्ज वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट कुठं झाली, मुंबई. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये कोणते 2 भारतीय ग्रंथ समाविष्ट झाले. मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर याच्यामध्ये कोणते 2 भारतीय ग्रंथ आहेत ते समाविष्ट झाले आहे तर त्याचं उत्तर आहे भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र. भगवद्गीता आणि कोणतं, नाट्यशास्त्र. ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते, केरळ. कायमस्वरूपीचं लोक अदालत, कायमस्वरूपीचं ऑनलाईन लोक अदालत जे आहे ते सुरू करणारं राज्य कोणतं आहे तर त्याचं नाव आहे केरळ. ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं आहे, केरळ आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय कर्मयोगी जनसेवा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने आयोजित केला आहे तर हे आहे आयुष मंत्रालय. राष्ट्रीय कर्मयोगी जनसेवा कार्यक्रम कोणत्या मंत्रालय, आयुष मंत्रालय. महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी महिला संवाद रथ
महिला संवादात म्हणजे महिलांशी चर्चा करण्यासाठी कोणतं राज्य आहे, कोणत्या राज्याने सुरू केलं आहे, तर बिहार राज्यानं सुरू केलं आहे. इथं काय बघा, राष्ट्रीय कर्मयोगी जनसेवा कार्यक्रम म्हटलं तर आयुष मंत्रालय, आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी महिला संवाद रथ म्हटलं तर कोणतं म्हणायचं आहे, बिहार म्हणायचं आहे. मिशन अमृत सरोवर, मिशन अमृत सरोवर जे आहे ते मिशन अमृत सरोवर, ठीक आहे, हे जे आहे त्याचं नाव काय आहे, आझादी का अमृत महोत्सव. मिशन अमृत सरोवर जो आहे हा उपक्रम कोणत्या उपक्रमाचा भाग म्हणून आहे, तर मिशन अमृत सरोवर हा या उपक्रमाचा भाग आहे, आझादी का अमृत महोत्सव. प्राचीन संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आदर्श संस्कृत ग्राम. आता आदर्श संस्कृत ग्राम कुठं, उत्तराखंड म्हणजे प्राचीन संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आदर्श संस्कृत ग्राम कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे, तर त्याचं नाव आहे उत्तराखंड. उत्तराखंडमधल्या 13 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये संस्कृत आहे, ते संस्कृतचा वापर आहे तो होण्यासाठी 13 गावांची निवड करण्यात आलेली आहे. प्रत्येक 13 जिल्ह्यांच्या 13 गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक, आणि त्याला नाव काय दिलं, आदर्श संस्कृत ग्राम. याचं उद्दिष्ट काय आहे, संस्कृत लुप्त होऊन जाऊ नये, डे टू डे लाईफमध्ये संस्कृतचा वापर व्हायला पाहिजे म्हणून हे उत्तराखंडामध्ये हे नवीन एक योजना सुरू झाली आहे, त्याचं कार्यक्रम सुरू झाला. त्याचं नाव काय, आदर्श संस्कृत ग्राम उत्तराखंडमध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. असंच एक कर्नाटकमध्ये शिवमोगा जिल्ह्यामध्ये, कर्नाटकमधील शिवमोगा जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, त्याचं नाव आहे मट्टूर, MATTUR, मट्टूर गाव आहे. ह्या गावामध्ये ना आत्ता देखील आपण डे टू डे लाईफमध्ये जे बोलतात ते संस्कृतमध्ये बोलतात, आणि ही संकल्पना कुठेतरी डोक्यात घेऊन ह्या उत्तराखंड राज्याने हे नवीन चालू केलं आहे. पुढचा प्रश्न, जागतिक यकृत दिन 2025ची थीम काय होती, तर जागतिक यकृत दिनची थीम जी आहे ती अन्न हे औषध आहे हे आहे. आणि हे कधी जागतिक यकृत दिन कधी होता, तर 19 एप्रिल जे आहे ते 19 एप्रिलला काय होता, जागतिक यकृत दिन होता. 19 एप्रिलला काय होता, जागतिक यकृत दिन जे आहे ते यकृत दिन जे आहे ते 19 एप्रिलला होता. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या यकृतांच्या आजारांना तोंड देण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय, तर बरे आहे. ॲक्च्युली ते बरे आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा परत एकदा इथं काय दिलेलं आहे, जागतिक यकृत दिन 2025 थीम लाईन काय, 19 एप्रिलला जे जागतिक यकृत दिन झालं तर त्याचं नाव काय, अन्न हे औषध आहे. नेक्स्ट 37वा प्रश्न आहे, INS सुनयना हे जगातील, ठीक आहे, INS सुनयना हे जहाज कोणत्या कंपनीने बनवलेलं आहे, गोवा शिपयार्डने बनवलेलं आहे. कोणी बनवलेलं आहे, गोवा शिपयार्डने बनवलेलं आहे. 2024-25चा रणजी करंडक कोणत्या संघाने जिंकला, 2024-25चा रणजी करंडक हा लक्षात ठेवा MPSCच्या विद्यार्थ्यांनी, तो विदर्भने जिंकलेला आहे. ठीक आहे, आणि उपविजेता जो आहे तो उपविजेता कोण ठरलेला आहे, केरळ ठरलेला आहे. केरळ तिसऱ्यांदा उपविजेता ठरलेला आहे. 2024-25चा रणजी करंडक कोणत्या संघाने जिंकला आहे, तर त्याचं नाव आहे विदर्भ. नुकतीच निवृत्त झालेली अचंता शर्त कमल कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर लक्षात ठेवा हे अचंता शर्त कमल कोणत्या खेळाशी आहे, तर टेबल टेनिस स्पर्धेशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे, टेबल टेनिस. अचंता शर्त कमल कोणत्या खेळाशी संबंधित आहे, टेबल टेनिस जे आहे ते टेबल टेनिसशी संबंधित आहे. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा यजमान देश कोणता होता, तर तो आहे पाकिस्तान आणि UAE. ठीक आहे, आता आज आपण एक 40 बिट्स जे आहेत ते 40 बिट्स डिस्कस केलेले आहेत. आपण पुढच्या भागामध्ये उरलेले जे आहेत ते 60 बिट्स आहेत ते 60 बिट्स करणार आहे. आता फक्त तात्पुरतं एवढं लक्षात ठेवा, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तान आणि UAE. ठीक आहे, आणि हे नाव चर्चेत खूप आहे, हे विसरायचं नाही, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. अचंता शर्त कमल कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, तर टेबल टेनिस खेळाशी संबंधित आहेत. आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल VMN स्टडी ग्रुप सर्वांनी जॉईन करायचं आहे. आता हे पहिल्या पार्टमध्ये आपण जे एप्रिल महिन्याच्या ज्या चालू घडामोडी घेतल्या त्यातले 40 आहेत ते 40 पॉईंट्स आपण डिस्कस केले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही पॉईंट्स डिस्कस करणार आहे एप्रिल महिन्याचे. धन्यवाद.